अजित पवार चाचपणी करतायत हे मी पहिल्यांदा आपल्यामार्फत आहे. कारण कुठेही गेल्या 2-3 महिन्यामध्ये दादा त्याची चाचपणी करतायत ते कधी ऐकलं नव्हतं, पण आपण सांगितलं. पण तशी चाचपणी करण्याचं काय अजितदादांनी काही कारण नाही. हे कोर कमिटीच्या बैठकीमध्ये विलीनीकरणाच्या वतीमध्ये कधी विषय निघाला तर तसा प्रस्तावच आमच्याकडे कधी आलेला नाही. आणि त्याच्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चा ह्या केवळ माध्यमातून सुरू असलेल्या चर्चा आहेत, एवढं सांगू शकतो. आपण विकास कामांचाही आढावा घेतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने आपण सांगितलं ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे आहे, त्या जिल्ह्यात आज शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळत नाही. आता तारखेत 2 लाख शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेलं नाही. छोट्या छोट्या बैठका विधिमंडळ सदस्यांनी पत्र देऊन सुद्धा प्रशासन लावत नाही. त्यांना सभागृहात विषय मांडावे लागतात. रस्ता दुभाजकाचा सारा प्रश्न अपघात सातत्यानं होत आहे, तो सुटत नाही. अशा पद्धतीनं सगळ्या जिल्ह्याचं प्रशासन वाऱ्यावर सोडण्याचं चित्र आहे. असं असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात विकासाच्या नेमके आढावा संदर्भात आपल्याकडे काय माहिती आहे, म्हणजे आपण हे पाहणार आहे. एक भाग आहे की अजितदादा पालकमंत्री असताना किंवा पूर्वीचे जे कोण पालकमंत्री असतात त्याला प्रशासनाचा त्यांचा वकूफ कधी कमी झालेला नाही. विधिमंडळाने त्या मतदारसंघातल्या विधानसभा सदस्याने किंवा विधान परिषद सदस्यांनी प्रश्न मांडणं हा तर त्यांचा वैज्ञानिक अधिकार आहे. तो नाही उलट केला तर आपण म्हणू शकता की प्रश्न मांडलेच नाही गेले. त्यामुळे प्रश्नही मांडले जातात आणि कोणाही अधिकाराची या जिल्ह्यामध्ये एक अफवा सोडला तर सगळे विधानसभा सदस्य हे सत्तारूढ पक्षाचे आहेत. मला असं वाटत नाही की कुठलाही अधिकारी विधानसभा सदस्यांनी मागितलेली बैठक बोलवली नाही. अशी असेल माहिती तर जरूर मी विधानसभा सदस्यांच्याकडनं घेईन आणि त्या संदर्भातली कठोर कारवाई करावी असं मी मुख्यमंत्र्यांसहित सर्व नेत्यांना सांगेन.